कवनाचे माय बाप कवनाचे गणगोड मृगजवत जाईल उदया सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्त्याचं परम कर्तव्य अगत्य या न्यायानं जर का निमित्त कारण जर का काय असेल तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परम श्रद्धेय परम पूजनीय त्यांनी आपले अनेक वर्ष या आपल्या फळाच्या सेवेमध्ये घालवले असे असणारे आपले हरिभक्ती पारायण श्री वैकुंठवासी भाऊसाहेब पाटील महाराज मेजर साहेब आपण त्यांना म्हणत होतो. त्यांचं आज मासिक श्राद्ध दुसरं मासिक श्राद्ध आहे आणि त्या निमित्तानं असणारी ही आजची कीर्तन सेवा. बरं, श्राद्ध का केलं जातं तर श्राद्ध या शब्दाची उत्पत्तीच अशी आहे. बरं का, संस्कृत मध्ये असा अर्थ दिला श्रद्धया क्रियते इति श्राद्धाः. जे श्रद्धेनं केलं जातं आणि जे केल्यानंतर ते जीवात्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त होते त्याला श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रानं सुद्धा हे मासिक श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. बरं का, अलीकडे हे चालू झालं. पूर्वीच्या काळामध्ये मासिक श्राद्ध हे पद्धत नव्हती, पण शास्त्र असं सांगतं हे केलं पाहिजे. कारण ज्या वेळेस 14वा दिवस होतो तिथून या जीवात्म्याचा प्रवास या लोकांपासून वरच्या लोकांना ऊर्ध्वगतीला जाण्याकरता चालू होतो आणि वर्षा अखेर म्हणजे ज्या वेळेस 1 वर्ष पूर्ण होतो त्याच तिथीला तो जीवात्मा त्या लोकांना पोहोचतो आणि त्याच्या दरम्यानचा जो असणारा जो प्रवास आहे तो प्रवास त्या जीवात्म्याचा सुलभ व्हावा याच्या करता शास्त्राने ह्या सांगितलेल्या क्रिये. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात का सोमसूर्यादी ग्रहणे येऊनी करविदती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबराय सांगतात माता पितयांचे जे वडिलांचे जे दिवस असतात ते दिवस घालणं म्हणजे मुलांच्या करता काय जर का असेल तर ज्ञानोबराय काय सांगतात तो एक सोहळा आहे. माता पितर मरणे अंकित जे दिवस पार्वणे म्हणजे पर्व काय आहे ज्ञानोबराय सांगतात. किंवा ज्ञानोबराय सांगतात की जो गृहस्थे त्यानं आई वडिलांचं केलंच पाहिजे. बरं का, ब्रह्मचारी संन्यासी आणि वानप्रस्थ या तिघांना हा नियम नाही, पण जे गृहस्थामध्ये राहतात त्यांना हा नियम पाळावा लागतो. तुकोबराय सांगतात पिंडपरावरी दिला तुझ्या करी माझे झाले गयावर जन. स्वतःचा पिंड दिल्यानंतर त्याला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत नाही, पण जोपर्यंत आपण गृहस्थामध्ये आहे तोपर्यंत आई वडिलांच्या करता हे सर्व करावं लागतं. गृहस्थ आश्रमाचे कर्तव्य सांगताना ज्ञानोबराय तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतात गुरुपुत्राग्नी पूजी अवसरे भजे द्विजी का निमित्ताधिक यजी पितरोद्देशे. ज्या दिवशी निमित्त असत त्या दिवशी पितरांची सेवा ही केली पाहिजे आणि या न्यायानं आजची असणारी चिंतन सेवा आहे. जर का त्यांच्या दृष्टीने जर का विचार करायचा झाला तर शास्त्र असं सांगतं की आपल्या जीवनामध्ये प्रामुख्यानं 3 गोष्टींची सेवा करावी लागते. बरं का, पहिला आहे देव, दुसरा आहे देश आणि तिसरा आहे धर्म. पहिल्यांदा जर का कोणाची सेवा करायची असेल तर देवाची घडावी लागते, दुसरा आहे देशाची घडावी लागते आणि तिसरा आहे धर्माची घडावी लागते. महाराजांचं जीवन जर का आपण अवलोकन केलं तर त्यांच्या जीवनामध्ये या 3 गोष्टींची सेवा घडली. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असे जे पुण्यात्मे असतात त्यांचीच पुण्यतिथी होते. बरं का, श्राद्ध होतो. नवे नवे आमचे गुरुदेव म्हणत असतात की त्यांची पुण्यतिथी त्यांचं श्राद्ध त्यांचं पुण्यस्मरण केलं नाही तर त्यांचं काही बिघडत नाही. बरं का, म्हणत असतात की आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. आपलं इष्ट होण्याकरिता आपण त्यांचं केलं पुण्यस्मरण केलं पाहिजे. नवे नवे तुकोबराय सुद्धा सांगतात की आपण त्यांचं पुण्यस्मरण केलं, आपण त्यांचं नाम जरी घेतलं तर आपल्याला सुद्धा पुण्य प्राप्त होतं. तुकोबराय सांगतात पुण्यवंत व्हावे
सुंदर म्हणायचे. नवे नवे श्रीगुरु म्हणत असतात की मेजरांच्या नंतर काल्याच्या कीर्तनात तशा डोळ्याने अजून तुम्हाला म्हणायला जमलेल्या नाही. विठ्ठल विठ्ठल अशी असणारी याची आपली सेवा आहे. या सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय या अभंगामध्ये जनाशी संवाद साधतात, थोडक्यात उपदेश करतात, जनाला जागृती देतात. संतांचं जर का जीवन आपण पाहिलं, याच्या यावत मानवी जीवनाच्या ठिकाणी आल्यानंतर संत जर का काय करत असतात तर संत हे स्वरूपाने सुद्धा मोठे असतात आणि कार्याने सुद्धा मोठे असतात. बरं, श्रीगुरु दादांचं एक वाक्य सांगतो, संत स्वरूपाने देवासारखे असतात, खाली तैसे खालीचे दात. संत हे स्वरूपाने देवासारखे असतात पण कार्याने देवापेक्षा सुद्धा महान असतात. विठ्ठल कार्यपद्धतीचा जर का विचार केला आणि देवाच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर देवाची कार्यपद्धती संतांच्या कार्यपद्धती पुढे न्यून ठरते. बरं का, कारण संत आणि देव यांच्या कार्य करण्याच्या प्रणालीमध्ये फरक आहे. मी तो सगळा फरक स्पष्ट करणार नाही, पण संत काय करत असतात तर या जगताच्या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी कारण करत असतात, कार्य करत असतात, नवे नवे काहीतरी कार्य घेऊन संत या ठिकाणी आलेले असतात. असं आहे. एक आहे त्यांना यावं लागतं, नेहमी आपण आहे. एक आहे त्याला आणावं लागतं आणि एक आहे त्यांना एक आहे ते येत असतात. बरं, यावं कुणाला लागतं? की हे कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले, मेले, ऐसे की जो जीव आहे त्या जीवाला यावंच लागतं. ज्ञानोबराय सांगतात, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हा जो आहे तो जीव वर्ग आहे, दुसरा आहे तो देवाचा वर्ग आहे. देवाला आणावं लागतं आणि रूपावळे धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरी वैकुंठीचा पुतळा आणि भूतळा. म्हणजे देवाला अवतार घेऊन येण्याकरता देवाची स्तुती करावी लागते आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देव येत असतो म्हणून देवाला आणावं लागतं. बरं का, तर संत जे आहेत ते हिताचा कळवळा घेऊन येतात. संतांना बोलवावं लागत नाही, संत येत असतात. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून या काळाच्या हाती पडती बुडती आहे जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या ठिकाणी संत येतात आणि आल्यानंतर जर का काय करत असतील तर संतांच्या कार्यत्व अवच्छेदकामध्ये संत देवाला जागृत करतात, संत मनाला जागृत करतात आणि संत जीवाला जागृती देतात. काकराची उठा पांडुरंगा प्रभात Yeah.